दिपवाळी झाल्यानंतर हा बकरी शेतवडीत मी आली, होय न वाघर होय न हे सगळं लावायला लागायचं. हा मग तिथनं कुत्री म्हणा, काय म्हणा, घोडी म्हणा, या ज्याला सुरूपुलीपर्यंत होती. हा माणसं कोण नाही, तसा कोण याय नाहीत, काय करायचं? घोड्याकडे कोण, इकडे कोण, तिकडे कोण, पिल्ल्याकडे कोण, जाग्यावर कोण, असं म्हणून शिवाय जायचं. हा म्हणजे सगळी पावलं बांधून सोडा घोडी, ते घोडं हाणून बी नेते आणि राखून बी आणते म्हणणार. हा हा पण ते घोडे संपून सगळे त्या घोड्यातून सगळ्या राखून आणायचे डोंगरात नेऊन, हा हा वेळेला पाण्याला आणायचे हा आणि हाकलून न्यायचे. हम्म. घोड्यासनी घोडे नेत होतं हो. हा 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 मग पटेल का अरे तुम्हाला? बापरे, घोड्यासनेच घोडं माणसं नसलेल्या टायमाला. माणसं नसलेल्या टायमाला. हा मग अशापैकी संपूर्ण सगळं हे प्रत्यक्ष आम्ही घडलेलं, प्रत्यक्ष बोललेलं हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे. मामांचा त्यावेळेला बग्गा एकच होता. एक आहे. हा 17 बगे, त्यावेळेला एकच खांड होता. एक- बग्गा पण म्हणून त्यावेळेला खांड म्हणायचे त्याला. हे एक एक मग ते खांडाचं उत्पन्न कसं असायचं? उत्पन्न कशा वाटे यायचं? उत्पन्न काय हे नाही, आता कुठल्या माध्यमातून यायचं? म्हणजे कशातनं उत्पन्न यायचं? बकरी बसल्याला बकरी बसल्यावर शेतकरी द्यायचे. शेतकरी जायचे. हा आपण पालवी म्हणा, हा गंड पिल्ली म्हणा, हा म्हातारी असली तसली त्याला काढायला लागत होती. हा त्याची उत्पन्न मिळायची. मिळायचं. हा हा. कायमचे काटकीचे यायचे. मामा पोटाला काहीतरी बघा असं महागाई लावू नकोच म्हणायचे. हा झाकीर रांडायच्या म्हणून शिवा जायचे. हा असं ते चाललेलंच होतं ते. म्हणजे आता हाय चालूवरच असत. हा हा हा. हा. खरं मला सांगा, एक मामांच्या बरोबरची कुत्री होती हा ती मला वाटतं 4-5 कुत्री होती. हा. त्या संदर्भात जरा. 4-5 7-8 कुत्री होती. होय. हा 7-8 कुत्री असल्यानंतर हा. मामापाशी राहणाऱ्या कुत्र्याचे तिकडे जेवण करतात त्या विभागाला जायचं नाही. काय? मामापाशीच राहायचं आणि तिथंच आणून ताट दिलं तर तिथे जेवायचं. कशात तोंड वगैरे घालायचं असं काय काम करणार? ते काही तसलं काय. हा आणि तुमच्यासारखं आलं घोंगडी हातरले का दूर आता आता हातरल्याचा हा. तेच जाऊन बसणार आणि तो चोळायला लागत होत. आपणच जाऊन बसणार. असे केस बिसाचे तक्तकायचे जाम मोठं कुत्र होतं हा हा भीम्या म्हणून. हा आणि पंधरवड्याची एकादश करत होत. हा. हा पंधरवड्याची एकादशी. एकादश करतो. एकादशीला फक्त मामांनी हे घाललं तेच खाणार, उपासाचं ते घालून तेच नुसता खाणार. दुधावर राहायचं, हा हा बाकी काय खायचं नाही. हा मग अशापैकी सगळं एक होतं हा ते 100 माणसं बसून ते 200 असायचे. करब्या म्हणून एक कुत्र होतं. करब्या. हा हा ते काय करायचं, तर रट्टा धर नाही तर कंबार धर नाही तर पिंढरी धर करायचं का नाही. हा. एकदा दोनदा इसका मारले की ते सुटला चार जण. असं का झालं रे, काय करला रे रांडीच्या मामा, माझ्याकडे चुकी झाल्या, काय करला, मी दारू पिऊन आलतो, अरे तुझ्या बाप. आई घालते. मग आणि कवा तरी आणि कोणाला तरी काय रे असं काय रे झालं, माझ्याकडे चूक झाल्या मामा, काय केला, मी मटण खाऊन आलतो मामा. हा हा मग त्याची आई घालते म्हणायचा. म्हणजे हा हा अशापैकी काय हा ते चावलं म्हणायला राहायचंच नाही कुठे हा. पार. हा. मग अशापैकी सगळं घडल्याला घडलं. दिवसभर तुम्ही बकरी आता मामांच्यावर राखायला तुम्ही जास्त झाला. मामाचा खांड एकीकडे, तुमचा खांड एकीकडे. होय. दिवसभर राखून दमून भागून तुम्ही त्यावेळेला यायचं. मामा पण दमून भागून यायचं तुम्ही त्यावेळेला ते उन्हात ना. उन्हात नाही ते सगळं झालं. ते झाल्यानंतर आम्हाला आणि संध्याकाळी पारा करायला लागत होतं. संध्याकाळी पहाराने करायला लागायचा. 2-2 तास तरी ठराविक बकरी कुणीकडे गेली काय गेली मोठ्यान फिरून पारा करायला लागत होता. त्यावेळेला साईडनं जाळी लावत होता तुम्ही? नाही जाळी नव्हती. जाळ कवा दड्डी सोडल्यानंतर जाळ, आणि ते जाळ कवा पुरा उन्हाळा आलं तर जाळ बंद झाली. हे कायमचेच जाळ आहे आता प्रत्येक. कायांचं जाळं आहे त्यावेळेला, जाळं नसायचं काय म्हणून पहारा द्यायला लागायचा. हा बकरी आली किती गेली किती हा. असं संपूर्ण सगळं ते. लक्ष्मण मोरे आणि मामा यांची मैत्री होतं, घनिष्ठ संबंध होत. ते त्यावेळेला तुम्ही सुद्धा होता त्यावेळेला. हा ते लक्ष्मण मोऱ्याने मामांची एवढे गट्टे का होते, एवढे मैत्री का होते, एवढे भक्ती का होते लक्ष्मण मोऱ्यांची? भक्ती म्हणजे ते अनुभव आला होता. हा आज संतोष कसा आहे हा ह्या अनुभव आल्यानंतर त्याचं सगळी जागा धरली किंवा असं जागा काम दिली. हा 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 आणि त्याच्यानं घरात भराट चाललं की. हा. बरोबर बरोबर. मग त्याचं जेवण खाणं, मामा काय करायला, उठ म्हटलं तर उठायचं, पाणी म्हटलं तर पाणी द्यायचं.
हा. अशापैकी म्हणजे आपला स्वतःचाच परमेश्वरीच आहे म्हणून त्यांनी कर चालू. मर्जी बसली मामांच्या सुद्धा मग हा त्याला. हा. परमेश्वरीच म्हणून ती सगळी कर चालली की असं कामचा. मग कायम मामांच्या बरोबर असायचे लक्ष्मण मोरे. कायम असं नाही. हा. 4-8 रोज इथनं जाऊपर्यंत जरा येरवाडी जेवण घेऊन जाणे, बसणे, उठणे, संध्याकाळी सकाळी मामाला वाढणे. हा. वाढल्यावर यायचं वाटतं तर आता कुठे जातोच की रे झोप घेतच म्हटलं तर तेवढा टायवर टाकून तंबूच्या पुढ्यातच झोपणार. हा. त्याच्या तंबूच्या पुढ्यात कुणाची झोपायची बी ताकद नाही त्याला. होय हो खरंच की. मामांचे हा, तंबूच्या नाही, पडत. नाही. आणि ते तंबू सारून आत झोप केली म्हटलं तर झोपणार नाही ते. हा. हम्म. हा. अशापैकी काय